नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. आज आहे ना मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे. खूप टेस्टी अशी, जराशी वेगळ्या पद्धतीची आहे. नक्की ट्राय करा तुम्ही पण. तर सगळ्यात पहिलं तर मी एक जुडी आहे ना कोथिंबीर घेतली होती. ती स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक बारीक चिरून घेतली कोथिंबीरीला. तर पाहू शकता अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथं मी आहे ना चण्याची डाळ भिजायला ठेवली होती आणि लसूण, मिरची आणि थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची वाटताना, हळद, मीठ टाकायचे आणि हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आणि चण्याची डाळ पण भिजवलेली आहे, पाहू शकता. मी ना इथं पाव किलो चण्याची डाळ भिजवली होती. तर हे बघा इथं मसाला वाटून झालेला आहे. इथं चण्याची डाळ आता आहे ना, जो आपण हिरव्या मिरचीचा मसाला वाटला होता तो कोथिंबीरीच्या जो कोथिंबीर कापली होती ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ पण एकदम बारीक होऊन द्यायचं आहे, जरासं पण जाडसर नाही ठेवायचं आहे. अशा प्रकारे ना कोथिंबीरची वडी बनवली ना खूप टेस्टी होते. खूप म्हणजे खूपच टेस्टी होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा इथं मी ना सगळी चण्याची डाळ वाटून घेतली. थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि आता थोडं चण्याचं पीठ, म्हणजे या कोथिंबीरीमध्ये जेवढं पीठ बसते ना त्या पद्धतीने आपल्याला पीठ टाकायचं आहे. तर मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार. थोडेसे जिरे आणि ओवा पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तर जिरे टाकले, थोडासा ओवा टाकायचा आहे. मीठ, हळद तर पहिलंच टाकलं होतं म्हणून परत मी मीठ हळद काय टाकली नाही आहे. तर आता असंच सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. माझं पीठ थोडं पातळ झालं होतं म्हणून परत मी चण्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर पाहू शकता अशा प्रकारे मी अजून थोडंसं चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं कमी पडलं होतं म्हणून. तर आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे मळून झालेलं आहे. आणि थोडंसं हाताला पाणी लावून लावून आपल्याला वडी बनवायचं आहे, म्हणजे हाताला पीठ चिपकत नाही. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या बघा. आणि ह्याला उकडायला ना जरा पण वेळ लागत नाही, फटाफट उकडतात. बनवायला पण खूपच सोपं आहे. याची भाजी पण तुम्हाला मी नक्की करून दाखवेल. भाजी पण खूप टेस्टी होते याची. कोथिंबीर वडीची भाजी खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते. मी तुम्हाला बनवून दाखवणार एकदा. तर हे बघा इथं वड्या आपल्या उकडल्या आहेत. आणि मी आहे ना बाकी पीठ आहे ना असं ताटामध्ये थापून ते पण उकडायला ठेवलं होतं. त्याची पण वडी मस्त पडली होती. तर हे पाहू शकता अशा प्रकारे माझ्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मी आहे ना एका ताटामध्ये काढून ठेवते आणि कट करून फ्राय करून दाखवते तुम्हाला. किती छान अशी झाल्या होत्या वड्या. आणि मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कोथिंबीर वडी आवडते का. तर हे बघा अशा प्रकारे मी आहे ना ते ताटामधलं आहे ना त्याच्या वड्या बघा किती सुंदर पडलेल्या आहेत. ते पण मस्त शिजलं गेलं होतं. पाहू शकता अशा प्रकारे मी वडी बनवलेली आहे. हे बघा मस्तच असं झालेलं आहे. आता याला मी फ्राय करून दाखवणार आहे. तर कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. तर बघा आता ही मोठी वडी पण मी कापून एकदम पातळ पातळ कापायचं आणि फ्राय करायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कापलेल्या आहेत. सगळ्या म्हणजे एकच वडी कापली होती कारण तेवढं बस झालं होतं मला. बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. तर इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहेत. मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. आणि अशा प्रकारे बनवून बघा. म्हणजे बनवल्याशिवाय आपल्याला समजत नाही की कोणत्या म्हणजे पदार्थाचा कसा टेस्ट लागतो ते. म्हणून म्हणते तुम्ही बनवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की टेस्ट कसा आहे तो. असं बघून आपल्याला समजत नाही की कसं आहे काय आहे ते.
कधी पण कोणता पण पदार्थ बनवून बघायचं, मग त्याच्यावर आपल्याला समजतं की खरंच खूप टेस्टी आहे म्हणून. तर बघा ह्या अशा प्रकारे सगळ्या वड्या झालेल्या आहेत. किती छान अशा दिसतात ते. खायला पण तेवढ्याच टेस्टी झाल्या होत्या. चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्त अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. बाय.